नमस्कार मित्रांनो, मी आप्पा म्हणजे आप्पासाहेब बेलेकर, शनेश्वर बाईक पॉईंट सोने. हा व्हिडिओ काढण्यामागचा उद्देश असा आहे मित्रांनो, आत्तापर्यंत आपण BS3 BS4 गाड्या वापरल्या. आता मार्केटला BS6 गाड्या आलेल्या आहेत आणि BS6 गाडी म्हणजे सेन्सर्स, ॲक्च्युएटर्स ह्या गोष्टी आल्या. मग आता ह्या गाड्याचा मेंटेनन्स जर आपल्याला ठेवायचा आहे तर त्याच्यासाठी वेल एज्युकेटेड किंवा माहिती असलेला मेकॅनिक पाहिजे. आता विचार पडला असं की आपल्यासारख्या ग्रामीण भागामध्ये असे कुठून मिळणार? तर हो मित्रांनो, आम्ही तयार आहोत त्याच्यासाठी. BS6 गाड्यासाठी लागणारे जे काही टूल्स असतील ते आमच्याकडं अवेलेबल आहेत. आपण BS6 गाडीसाठी लागणारं सगळ्यात महत्त्वाचं टूल्स म्हणजे OBD स्कॅनर. काय होतं आहे, नवीन गाड्यांना जे सेन्सर ॲक्च्युएटर्स वगैरे जे आलेले आहेत त्याच्यामध्ये जर काही बिघाड झाला तर ते चेक करण्यासाठी आपल्याला जे टूल्स लागतात त्यातलं मेन म्हणजे OBD. त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं की आपल्या गाडीमध्ये फॉल्ट नेमकं कुठल्या सेन्सरमध्ये आहे, कुठं आहे हे आपल्याला याच्यावरून कळतं. दुसरी गोष्ट, आत्तापर्यंत आपण ज्या जुन्या गाड्या होत्या कुठं सप्लाय येतोय ते चेक करण्यासाठी आपण स्पार्किंग करून चेक करायचो. परंतु आता ह्या BS6 गाड्यांमध्ये स्पार्किंग वगैरे करून जमत नाही. कुठल्याही ACM वगैरे शॉर्ट होण्याची शक्यता असते तर त्याच्यासाठी आपण वापरतो एक मल्टीमीटर, जे ब्रँडेड मल्टीमीटर आहे ते आपण वापरतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा जो ॲटम आपल्याला दिसत असेल हा किरकोळ वाटत असेल, पण याचं महत्त्व जो माणूस BS6चं काम करतोय त्याच्यासाठी काय आहे हे त्यालाच माहिती. आपले ACM सेन्सर्स वगैरे याच्या वापराने खराब होणार नाही. त्याच्यासाठी कामाला, आणि दुसरी मित्रांनो, आणखी कामाला जर आपल्याला स्पीड पाहिजे असेल, फास्ट सर्व्हिस पाहिजे असेल तर आपल्याकडं बॅटरी ऑपरेटेड गन्स वगैरे आपण आणलेले आहेत. त्याच्यामुळं कामाचा स्पीड वाढेल आणि वेळेवरती तुम्हाला सर्व्हिस देता येईल. नक्की आत्तापर्यंत एवढंच. नवीन अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये देऊ. जर आवडला असेल तर आमच्या पेजला लाईक, सबस्क्राईब